बाई लिहिलो मनीष म्हणता आता बैल लिहिलो हिम्मत असं तर धरून दाखव. चल दाखवतोय चल. काय देणार बोल काय देणार बोल. झोपड्यावर बसून तुम्ही पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतास. हे बघा मस्तपैकी स्वतः चढून पण तुम्ही काढू शकता. असे जवळच पण असतात आणि तुमका हवी असतात तर खास आमच्याकडे आम्ही तर आमच्या घरी म्हणा आमच्या विरवाडीत गावात फणसाच्या भाजीत आम्ही कालवा टाकून खातो. एवढी भारी भाजी लागताना खरोखर ती जर तुम्ही कधी इला असत ती तुमका ट्राय करूक मिळत. सरस्वती होमस्टे एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आंबा फणस कोकम म्हणजेच रतांबे आम्ही म्हणतो. काजू नारळ सर्व झाडांच्या कुशीत आमचं सरस्वती होमस्टे आहे. स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी मी व्लॉग बनवित असल्यापासून माका कायम कमेंट असायचे पहिले की विरवाडी तुमचा एवढा सुंदर मस्त निसर्गरम्य तर तुमच्याकडे राहण्याची सोय हा का विरवाडीत होमस्टे हा काय. तर तेव्हा नव्हता पण आमच्याच विरवाडीतले प्रमोद भाईत म्हणून त्यांच्यानी नवीन होमस्टे सुरू केले ना तर तो मी आज तुमका पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर आमच्या हनुमान मंदिरात नारळ बदलीचा कार्यक्रम आहे तो पण मी तुमका दाखवणार आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मंडळी आमच्या हनुमानाच्या मंदिरात आता नारळ बदलीचा कार्यक्रम आहे तो पहिला मी तुमका दाखवतोय आणि मग जाऊया आपण होमस्टे बघू का. चला. तर मंडळी गंधर्व पहिली कडक चहा घेऊन येलो सर्वांका देता एकदम कडक. गंधर्व कोणी बनवलाय? दादू काका. वा शिरा पण बनवलेला. शिरा पण हा ती ह्या प्रसाद महाप्रसाद स्पेशल आहे. प्रसाद तो इज बॅक. काय एकदम स्पेशल आहे ना एकदम कडक. हर्षलने बनवले की काय प्रसादी? दादू काकांनी बनवली. जबरदस्त प्रसादी बनवलेली. आणि हर्षल तू मदत नाहीस ना? मी पण मदत. आणि चहा स्पेशल दादू आणि गंधर्व वाटता. तरी मी इलेच नाही. मी जर पप्पांसोबत वाडातरला गेलो होतो सामान घेऊन नाहीतर मग मीच बनवलं असतं एकदम फुल कडक. खूप आवडते. अरे वा. पण काही लोकांना आवडत नाही कंटाळले लोक. जय बजरंगबली. महाकाय सूर्य कोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. व्याधी असतील कोणत्याही प्रकारे कामामध्ये अडथळे येत असेल कोणत्याही प्रकारचे आजार या समस्त कुटुंबियांचा उद्धार करा. समस्त कुटुंबियांना सुख आणि समृद्धी द्या. सर्वांचं कल्याण करा आणि अशीच आपली सेवा वर्षानुवर्षे करून घ्या. बजरंगबली जय आता तो प्रसाद त्याच्यात मिक्स करा. तर मंडळी नवीन श्रीफळची पूजा करून तो पूजेक लावून हे जुनं श्रीफळा तो आता पाण्यात अर्पण करतो. मंडळी नारळ बदली कार्यक्रम झालो. आम्ही नारळ बंदरात पण सोडलो आणि आता मी तुमका दाखवतोय सरस्वती होमस्टे जो आमच्या विरवाडीतचा निसर्गाच्या सानिध्यात. तर मंडळी ही आमची निसर्गरम्य अशी विरवाडी बघू शकतास. म्हणजे आमच्याच विरवाडीत येण्यासाठी 2 रस्ते आहेत. ह्यो रस्तो हा तुम्ही तरळा मार्गे जर येत असाल तरळे मार्गे त्याच्यानंतर मोंड बापर्डे करत ह्या ब्रिज वरून असं येऊन ह्या होमस्टेला तुम्ही जाऊ शकता. सो बघा समोरच होमस्टे आहे. आणि त्यानंतर
तुम्ही नांदगाव मार्गे येत असाल, नांदगाव, शिरगाव, तळे बाजार, जामसंडे, देवगड करून जर येत असाल तर ह्यो रोड आहे. तर ह्या होमस्टेला येऊ का, दोन्ही पासून रस्ते आहेत, एक तळाळ मार्गे एक नांदगाव मार्गे, दोन्ही रस्त्याने तुम्ही येऊ शकतास, काहीच टेन्शन नाही. तुम्ही जर होमस्टेला आमच्या विरवाडीत येलास तर तुमका बोटिंग पण करूक मिळत आमच्या खाडीत म्हणा. देवगडला बोटिंग हवी असतं तर देवगडला पण कॉन्टॅक्ट करून तुमका माफक दरात बोटिंग करून मिळत. कांदळवन सफारी देवगडला मिळत. त्याच्यानंतर आमच्या खाडीत तुमका आंघोळ करूची असं, स्विमिंग करूची तर पण तुम्ही करू शकतास. तर मंडळी चला, मी तुमका आता दाखवतोय होमस्टे. आणि माझ्यासोबत हा हर्षल माय फ्रेंड आणि मनीष बर्थडे बॉय. कालचा बर्थडे बॉय आहे, आज थोडं हा त्याचा बर्थडे बॉय, थोडं उरला, उद्यापासून नाही बर्थडे बॉय. कॅमेरेमॅन तर मंडळी मेन रस्त्याकडनं ह्यो होमस्टे का जाऊचा रस्तो हा. चला. तर मंडळी मी आता इलोय सरस्वती होमस्टे आमच्याच वाडीत आणि बघू शकता निसर्गरम्य अशा वातावरणात होमस्टे आहे. तुम्ही इलाच तर खरोखर तुमका आवडणारच हे होमस्टे आणि ही आमची विरवाडी, हे आमचं हे वातावरण. मंडळी इल्या इल्या पहिला आधी झोपळ्यावर बसून तुम्ही पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतास. हे बघा. चला मी आता तुमका अजून दाखवतो. म्हणजे या होमस्टेला एक जबरदस्त मोठं असं हॉल तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये हा 2 रूम. तर हॉल पहिले बघू शकता, मस्तच एकदम हॉल हा. हे बसून तुम्ही डायनिंग करू शकता, म्हणजे हे तुम्ही बसून हॉलमध्ये जेवू शकतास. त्याचे सोफे ठेवलेले आहेत मस्त पैकी. या म्हणे झोपू नको फक्त. तर मस्त प्रशस्त असं हॉल आणि मी आता तुमका आतमधले रूम दाखवते. चला. तर मंडळी ह्यो पहिलो रूम हा आणि त्याच्यानंतर बाजूत दुसरा, तोपर्यंत मी ह्यो पहिलो रूम दाखवतोय. तर ह्यो 2 माणसांचा बेड, हे 2 माणसं झोपू शकतात आणि ह्या साईडला 2 मॅट्रेस आहेत, हे 2 जण झोपू शकतात. तर ह्या रूमची किंमत आहे 1,500 रुपये. तर खरोखर या निसर्गाच्या सानिध्यात आणि व्यवस्थित ही 1,500 रुपये व्यवस्थित लावलेले आहेत. कारण देवगडात रूम घेतलास, देवगड शहरात तर आपण कायमच राहतो, पण देवगड शहरात जर तुम्ही रूम घेतला तर 3,000 रुपये, आता जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये एक रूम हा. तर त्या मनान हे काहीच दर नाही, बरोबर खूप रिझनेबल रेटमध्ये ही रूम हा. तर ह्या होमस्टेला तुमच्या टाइमपाससाठी पण कॅरम बोर्ड, बॅडमिंटन पण ठेवलेला तुमच्या खेळूसाठी. तुम्ही बाहेर कॅरम बोर्ड आतमध्ये खेळू शकता, हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये पण खेळू शकता, हॉलमध्ये खेळू शकता. आणि बॅडमिंटन तर बाहेर मस्तपैकी खेळू शकतात. तर म्हणजे ही रूम बघून झाली, आता आपण जाऊया दुसऱ्या रूम.